आता तुम्हाला इंग्लिश पुष्कळ लोकांना समजत असेल, पण तरी मराठी भाषेत सांगायचं म्हणजे असं की सहयोगामध्ये प्रगती जर करायची असली तर मनुष्यानी स्वतःकडे दृष्टी ठेवायला पाहिजे. आमचं काय चुकलं आहे, स्वतःचं काय चुकलेलं आहे, आम्ही कुठे चूक गेलो, आम्ही काय वाईट वागतो किंवा आमच्यामध्ये कोणता दोष आहे ते पाहिलं पाहिजे. हे जर सुरू झालं की आमच्यामध्ये काहीच दोष नाही, आम्ही अगदी अत्युत्तम आहोत आणि मी साऱ्या जगावरती आपलं प्राबल्य दाखवीन आणि आपलंच शिष्टपणा दाखवीन, तर त्यांनी फार चुकून जाते. ज्या लोकांची चक्र धरलेली आहेत असे लोक विशेष करून डोक्यावर बसतात. मी पाहिले जे सगळ्यात जास्त पकड असते तेच डोक्यावर बसतात आणि मग ते डोक्यावर बसल्यावर सगळ्यांना ते मग त्यांचं लोकांना वाटतं त्यांचंच महत्त्व केलं पाहिजे, त्यांचंच उदो केला पाहिजे. आणि अशा रीतीने जी भूत आहेत ती डोक्यावर बसल्याबरोबर संबंध जे काही आपण बनवलेलं मी काम केलेलं आहे ते सगळं जातं. म्हणजे समजा एखाद्या गावामध्ये आपण जाऊन शेत लावलं, शेत लावल्यावर गावातली कुठली तरी कीड आली आणि किडीने सांगितलं की नाही आम्हीच ते खरं, आणि तिने ते सगळे लोक तिलाच मानायला लागल्या, त्या किडीला काही त्याच्याशी फायटिंग नाही केलं तर ती कीडच सगळ्या गावाला लागणार. अशा स्थितीमुळेच पुष्कळ तऱ्हेचे जे प्रयोग आपण केलेले आहेत त्यात माझ्या लक्षात हे आलेलं आहे की पुष्कळ ठिकाणी आपली जी ऑर्गनायझेशन्स फेल झाले त्याला कारण हे की जी भूतं आहेत किंवा जे निगेटिव्ह आहेत किंवा ज्यांच्यामध्ये दोष आहेत किंवा ज्यांच्यामध्ये इगो आहे अशी मंडळी वर येतात आणि ते काहीतरी आपलं शिष्टपणा दाखवतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की माझं जरी तिकडे लक्ष असलं तरी आता सर्व जगाकडे लक्ष आहे. जोपर्यंत ती गोष्ट फारच कामात जात नाही तोपर्यंत माझ्या लक्षातच येत नाही की त्याची घाण सुरू झालेली आहे. आणि ह्या सर्व गोष्टी पाहिल्या असताना आता माझ्या अशा लक्षात आलेलं आहे की पहिल्यांदा ज्या मनुष्याला मी लीडर म्हटलं होतं, आता पुण्याला मी सांगितलं होतं की श्री गायकवाड हे लीडर, त्यांची बायको नाही, श्री गायकवाड हे लीडर आहे. पण ते गायकवाड गेले एकीकडे, त्यांची बायकोच लीडर झाली, हे मला नंतर लक्षात आलं. बरं, दुसरं सांगायचं म्हणजे मला आश्चर्य वाटलं की मी त्यांना पत्र लिहिलं नव्हतं, काही नाही, की तुम्ही दिल्लीला जा, त्या दिल्लीला गेल्या हे मला माहीत नव्हतं. नंतर मला कळलं कारण हरीने मला पत्र पाठवलं की त्या दिल्लीला गेल्या. हे बघा सगळं खोटं आहे. आणि त्यांचं एवढं महात्म्य करायला कोणी सांगितलं होतं मला हे समजत नाही. आता आपल्यातल्याच गोष्टी आहेत म्हणून सांगायचं म्हणजे आपले आता कुलकर्णीत मुद्दा म्हणून मी दिल्लीहून पाठवले. परवा ते पूजेला आले तर त्यांची एवढी पकड आता मला माहीत नाही कुठून आली. मला समजेना कुलकर्णीसारखा मनुष्य त्याला कशी एवढी पकड आली, कुठून आली, कुणावर काम केलं, काय केलं मला काही माहीत नाही. पण मी म्हणते हे असं होतं म्हणून काळजी घ्या, तुम्हाला सगळ्यांना बोटीत बसवलेलं आहे. आता त्या बोटीत सांभाळून बसलं पाहिजे. आपलं काही उघडच आहे, आपण काही लपून ठेवत नाही कुणाशी काही नाही. आणि मला असं पत्र लिहायला वेळ कुणाला होतो का, कधी मी पत्र लिहायला असं कसं खोटं सांगायचं. आणि दिल्लीला जाऊन वाटेल ते प्रकार बाईंनी केले. आता उघड्यावरच सांगते. आणि त्यांनी फारच वर्चस्व गाजवण्याची त्यांना सवय आहे. आणि तुम्हाला लीडर केल्याबरोबर त्या लीडर झाल्या असं होऊ शकत नाही. ज्यांना लीडर केलेला आहे तोच लीडर. मग त्याची बायको असली म्हणून ती लीडर होऊ शकत नाही. आता कुलकर्णीसारखा मनुष्य वाया गेला तिथे तर मग मी रडावं नाही तर काय करायचं. त्यांना मग व्हायब्रेशन्सच लागत नाहीत. ते बसले ह्याच्यावर सगळ्यांनी येऊन माझ्या कानात सांगितलं. मग त्याची कुलकर्णीचे व्हायब्रेशन्स बघा. मी आधीच ओळखलं होतं. कुठे आहेत, आले का? हां बघा, या इकडून या. हे पूजेला बसले तेव्हा सगळ्यांनी सांगितलं. मी म्हटलं की कुलकर्णी तुम्ही बसू नका, तुम्ही नुसते पूजेचं सांगा. आता हा मनुष्य मुद्दामून अगदी स्पेशल मनुष्य आहे. ह्या माणसाचं सुद्धा असं झालं म्हणजे पुण्याला आहे काय, म्हणजे कोणची तरी कीड लागली, ती कुठनं लागली आता मला माहिती नाही. पण हे असले एखादा मनुष्य असा वरचढ असला की तो डोक्यावर बसतो. मग तो काय तुम्हाला जर जेवणही देईल. आता आमच्या इथे मुंबईला आता आपल्या आपापसातल्या गोष्टी आहेत तर मिसेस प्रधान तशातल्या आहेत. मिसेस प्रधान जर बोलले तर माझ्या कानात विष पडल्यासारखं होतं. त्यांना पकड आहे भयंकर, कारण त्यांच्या घरात ती मुलाला भूत लागलं होतं. मग त्यांच्या घरी ते आलं तर तुम्हाला माहिती आहे सगळा काय प्रकार. आपण आपलं जे आतलं आहे ते सांगितलेलं बरं. आणि त्यांच्याकडे मग पुण्यातली मंडळी गेली होती, नाही तुम्ही लोक गेले होते मला वाटतं, राहुरीची पुण्याची. आणि हे तिथून आले आमच्याकडे आणि मला मी म्हटलं झालं काय तुम्हाला. मताजी म्हणे व्हायब्रेशन्स कसे गेले. तर कुठे गेला होता. मग त्यांच्याकडे काय प्यालात, कॉफी. म्हटलं झालं, जोडे मारा म्हटलं बाहेर जाऊन त्यांना आणि परत जायचं नाही. तर ते सर परत निघाले तर प्रधानांचा फोन आला की ते जेवायला येणार गेले कुठे. म्हटलं काही जेवण घालू नका त्यांना. अशा लोकांच्या हातचं जेवणसुद्धा खाणं वाईट. त्यांच्या घरी तुम्ही जेवायला गेले की तुम्हाला पकड येणार. आता जे आहे ते सांगते स्पष्ट, म्हणजे परत पकडू नका. तुम्हाला काय करायचं आहे खाऊन पिऊन तरी कुणाकडे किंवा काही. पण ते गेले जेवायला, जाणार होते, त्यांनी जेवायला बोलवलं. आपल्याकडे कुणी जेवायला बोलत चाललंय. अहो तुम्ही योगी लोक आहात, वाटेल त्याच्याकडे तुम्ही जेवायला जाऊ शकत नाही, वाटेल त्याच्या हातचं तुम्ही खाऊ शकत नाही. आता तुम्ही संत झाले, लक्षात घेतलं पाहिजे. आता ही मोठी स्थिती तुमची आल्यावरती तुम्ही आपल्याला असं कसं करून घेता.
म्हणजे मला हे आश्चर्य वाटतं की व्हायब्रेशन्स जेव्हा लूज व्हायला लागतात तेव्हा लक्षातही माणसाला येत नाही आपण काय पकड केलेली. आता तुम्ही पूजेला आल्यावर म्हटलं ना की तुम्ही म्हणू नका म्हणून, त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे हे यांच्यासारखा मनुष्य, त्याला मी अगदी इतकं उच्च स्थितीतलं म्हणते, त्या माणसाला सुद्धा ओढून धरलं. ही पुण्यभूमी म्हणजे काय विचारू नका. आणि पुण्याला म्हणे पुण्यपट्टणम म्हणतात. संस्कृतामध्ये शब्द पुण्याचा आहे पुण्यपट्टणम. तिथे मी घर करायला घातलेलं आहे. आता माझी स्थिती खराब करू नका नाही तर मी सगळ्याचं धरून बसायची. ते पचवावं लागतं, ते तुमच्या बसचं नाही. कशाचं आहे, कुणाकडे जेवायचं तर 4दा विचार करायचा, हे कसे आहेत काय आहेत. आणि अगदी खोटं सांगून गेल्या त्या दिल्लीला, आणि दिल्लीला प्रकार केले. मग त्यांचं पत्र आलं, मला कळेलच नाही ह्या गेल्या कशा, मी कशाला त्यांना जायला म्हणते, काय मोठ्या त्या आहेत, त्यांना व्हायब्रेशन्सच नाही, त्या कशाला जाणार तिथे. मग ते हरीचं तसं झालेला प्रकार आहे. आणि तिथे किती गोंधळ करून ठेवलेले त्या दोघांनी. म्हणजे जिथे पाठवलं तिथे गोंधळ. ही पहिली ओळख असते अशा माणसांची, नाही का. ते काही व्यवस्थित करणार नाहीत. तर दिल्लीहून मग पत्र आले की हे असे लोक आहेत. हरीचा प्रकार आहे, तेच तुम्हाला आता सांगणार आहे मी समजा. पण माझं काय म्हणणं की ज्या माणसाला अपॉइंट केलं त्याचा मुलगा गुरु होतो आणि बायको लीडर होते, म्हणजे कसं होणार. आता मी गायकवाडांना म्हणून लीडर केलं होतं. आता तुम्ही जर म्हणाल तर हे आपल्या बायकोला दबत असतील तर मग यांचं लीडरशिप काढून घेणार आहे. बायकोला जर ठीक करणार असेल तर गायकवाडे लीडर आहेत, कबूल मला. हा मनुष्य फर्स्ट क्लास आहे, पण तोही कामात न जाणार. अशा रीतीने प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याला मी एकदा लीडर म्हटलं त्याला तुम्ही एकदा मान्य करा मनात. आईने म्हटलं ना म्हणून मान्य केलं पाहिजे. आईने आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही मान्य केलं. त्याच्या थ्रू माताजी जे काय करते, ह्यांच्यावर काय ओरडत नाही मी, अशातली गोष्ट नाही. या लोकांवर खूप ओरडते आणि सांगते त्यांना असं चुकलं आहे तसं चुकलं आहे. ते तुम्हाला सांगायची गोष्ट नाही, पण त्यांना जे सांगायचं ते त्यांना सांगते. आता तुम्हाला जे सांगायचं आहे की तुम्ही यांना एकदा मान्य करून घ्या, आणि मान्य केल्यावरती मग त्याच्यावरती हे करायचं नाही. आता हे परवा म्हणाले की कुणाला ट्रस्टी करा. ट्रस्टी केलं म्हणजे आणखीन डोकं बहकतं माणसाचं. काही केलं की डोकं बहकतं. म्हणजे हे आपण जरासं समजूतदारपणाने राहिलो. आपल्याला सहयोगाची नौका फार अगदी आरामात न्यायची आहे. आणि ती जे त्याच्यात बसलेले लोक सारखे असे पटापट खाली उड्या मारायला लागले तर मी काय करायचं, प्रत्येक वेळा उचलून वर बसायचं. परत तुम्ही खाली उड्या मारल्या की परत या रे बाबा, परत तिकडे. म्हणजे कसं काय चालणार आहे आपली नाव, तुम्ही सांग. म्हणून आपण एक माताजींनी अपॉइंट केलेला मनुष्य आहे, ते समजा आमच्या हातामध्ये वल्लवायला आहे. आता ते आम्ही, आता तुम्ही पटकन ते पाडून दुसरीकडे गेला तर आम्ही काय करणार. अगदी ही आईची गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगते, अगदी घर आपल्यातलं सांगते मी, की मला प्रश्न उभे राहते तेव्हा तुम्ही अगदी मान्य करा आणि तुम्हाला अगदी चांगलंच वाटेल. डोकंदुखी गेली. डोकंदुखी एका माणसाला दिलेली बरी की सगळ्यांना दिलेली बरी, म्हणून एकाला दिली. त्याच्यात काय मिळणार आहे आपल्याला, काय मिळणार, असा विचार करायचा. आणि मग असं करायचं नाही. आता पुण्याचं काय झालं ते मला कळलं. आता गायकवाड तुम्हाला सगळ्यांच्या समक्ष मी सांगितलेलं आहे, अगदी तुम्हाला चॅलेंज आहे की बायकोला ठीक करा. तिला डोक्यावर जर बसवली तर मात्र मग काय जमायचं नाही आपल्याला. काय तिचं महत्त्व करायचं आणि तिच्या हातचं जेवायचं नाही. कुणी जेवत असले तर जेवायचं नाही, कारण थोडे दिवस तिला ठीक करा. आमचे प्रधान होते, प्रधान कधी चिकटायचे नाही बायकोला. त्यांच्या ह्याच्यात प्रधानांची बायको म्हणजे भयंकर प्रकारची. जर गाण्याला उभी राहिली ना तर सगळ्यांचं विशुद्धी नसतं, सत्यानाश आणि हात धरायचं. पण बाईला गाण्याचा शौक फार, ते गाण्याला उभ्या राहिल्या. आता काय करायचं त्यांना, गाण्याचा शौक. त्या फोनवर बोलायला आले माझ्या कानात असं वाटायचं विष ओतल्यासारखं. प्रत्येक करायचं काय आहे ते खातं. पण प्रधान कधी नाही की त्यांच्याचं काय करा, कधी नाही, कधी हट्ट नाही. त्या बाईला बढती नेऊ दिली त्यांनी. मी सांगितलं बघा प्रधान, या बाईशी आम्हाला जरासं त्रास होतो. बरं माताजी मी नाही आणत तिला. तो मनुष्य त्या बाबतीत कणखर होता. बाकी सगळं जरी असलं तरी हे नाही. आता तुम्ही लोक त्यांच्या घरीच गेले, आता तिने चहा केला तर घ्यायचं, कशाला जायचं त्यांच्या घरी, त्यांना काही नको आहे. माताजी तुम्ही गेलात, अहो मी दुसरे आहे, मी धडक मारते जिकडे तिकडे, तुम्ही कशाला धडक मारता. माझी तुमची बरोबरी आहे काय बाबतीत. मी काही भूतं खाते, मी समजा उद्या स्मशानात जाऊन बसले तरी चालेल, पण तुम्ही स्मशानात जाऊन बसायचं का. हा अशातली आर्ग्युमेंट्स ठीक नाहीत. तुम्ही गेल्यामुळं आम्ही गेलो, हे काय पद्धत झाली. मी जिथे नाही जायचं म्हणते तिथे नाही जायचं, जिथे जायचं तिथे जायचं. सांभाळून राहा. आपल्यालाच पकड होते, मग आपल्याला त्रास होतो. आपला एवढी उत्थान होत चाललेलं आहे, इतके आपण वाढत चाललो, तर आता खाली कसं पडायचं, कळलं का. क्रिटिसिझम एक दुसऱ्याचं करायचंच नाही. आपण संत साधू करायचंच असलं तर बाहेरच्या लोकांचं करायचं, आपापसात कशाला क्रिटिसाइज करायचं. आपण सगळे संत साधू आहोत. संतांनी संतांना क्रिटिसाइज केलेलं कुठे ऐकलंय का तुम्ही. कुणी संतांनी दुसऱ्या संतांची थोरवीच गायलेली आहे, कुणी कुणाला क्रिटिसाइज केलेलं तुम्ही ऐकलेलं आहे का. हे संतांचं लक्षण नाही. ए सेंट विल नेव्हर क्रिटिसाइज अनदर सेंट, इज नेव्हर डन.
Saint will always appreciate another saint. And also a devil will, no doubt. But if you are neither a devil nor a saint, then you start criticizing each other. So don't criticize each other. You are all saints of a very high quality. Don't criticize each other. See for yourself what's wrong with you. Why are you seeing all the bad points of another person? Why don't you see your bad points? It's an obtuse angle. You see, with an obtuse angle, if you are looking at people, you see, then you see things which do not exist, which are not good for you. So develop a kind of a sensitivity by which you see your own problems and not others. If you start finding faults with others, immediately put back to yourself. Why? What's wrong with me? If somebody, you call your leader or anybody a bossy person, see, are you a bossy person yourself? You must be. Then it will be all right. Because it is in Sahaja Yoga, there is nothing hidden, nothing kept secret, everybody know about everyone. Because whatever I may say today, tomorrow you will be so changed, I will not even be able to recognize you. It is going to be so much difficult to recognize you because you are growing so fast. So keep to the growth, keep to the growth. Thank you very much. It is so that today the puja had to start late because you know there are certain things. I just blame other things, but nothing is there. You cannot blame anyone. That has to be, that has to be. I was born at 12 o'clock, you see, so to start puja before that is something out of place. And I have to wait till 12 to pass out nicely so that I should try and awake myself to my responsibilities, and all the deities must be awakened. See, they have their own style and their own timing, and I cannot force them to do what I want to do or you want to do. It's another style. So they are so bound that I can't force them anything. You also should know my helplessness about it. Thank you very much.